साहित्य संमेलनात झालेल्या चिखलफेकीला शरद पवार ही जबाबदार असं संजय राऊतांनी म्हटलंय। साहित्य संमेलन आयोजक शरद पवारांनी माफी मागावी अशी आता मागणी संजय राऊतांनी केली आहे। नीलम गोरे यांच्या विरोधात राज्यातील जनतेने हक्कभंग आणावा अशा प्रकारची प्रतिक्रिया सुद्धा आता राऊतांनी दिलेली आहे। त्यामुळे नीलम गोरे यांच्या विरोधात राज्यातील जनतेने हक्कभंग आणावा असं राऊतांनी म्हटलंय। या दरम्यान साहित्य संमेलनात झालेल्या चिखलफेकीला शरद पवार ही जबाबदार अशा प्रकारचं मोठं वक्तव्य आता राऊतांनी केलं। आता विधानसभा चालू आहे का मला सांगू नका। मी नीलम गोरे या व्यक्तीवर बोललो आहे। काल ती उपसभापती म्हणून बोलली का उद्धव साहेबांविषयी सभागृहातला विषय का मला तुम्ही नियम सांगू नका। मी 24 वर्ष राज्यसभेत आहे, मला विधानसभा त्यांच्या आधीपासून माहिती आहे। कसला हक्कभंग? खरं म्हणजे महाराष्ट्राने या बाईवरती हक्कभंग आणला पाहिजे। विश्वासघातकी बाई, काय तिला कमी केलं होतं द्यायला माननीय उद्धव साहेबांनी? हक्कभंग वगैरे मला धमक्या देऊ नका हो। आम्ही सगळं तुरुंग वगैरे भोगून आलेलो आहोत, सगळे ईडी झालं, सीबीआय झालं, हक्कभंग पण झालेत आमच्यावर। माननीय शरद पवार साहेब, हा जो राजकीय चिखलफेक जी झाली आहे त्याची जबाबदारी शरद पवार साहेब सुद्धा झिडकारू शकत नाहीत। त्यांची ते ज्येष्ठ आहेत, ते पालक होते, ते स्वागताध्यक्ष होते। ज्या प्रकारचे कार्यक्रम ठरवण्यात आले आणि जी राजकीय चिखलफेक झाली ते सुद्धा तितकेच जबाबदार आहे। संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवळकर यांनी सुद्धा ह्याच्यावर निषेध व्यक्त केला पाहिजे, पवार साहेबांनी निषेध केला पाहिजे। पण पवार साहेब गप्प आहेत, अजूनपर्यंत भूमिका नाही। आता आज त्यांचा माझा आवाज त्यांच्यापर्यंत आज जाईल ना। आता गप्प कसे राहू शकता? तुमच्यावर चिखल फेकतात तेव्हा आम्ही उभे राहतो ना। मराठी साहित्य महामंडळ आहे, त्याने माफी मागायला पाहिजे। ज्या कोणी त्या उषा तांबे वगैरे बाई आहेत ना, त्या कोण आहेत मला माहीत नाही, त्यांचं काय साहित्यातलं योगदान मला माहीत नाही। हे साहित्य संमेलन भरवणार, मराठीचं उद्घोष करणार? आतापर्यंत आम्ही या विषयावर कधी बोललो नव्हतो। मराठी भाषेचा आणि मराठी साहित्याचा विषय, साहित्य आम्हाला कळतं, आम्ही लिहिणारे माणसं आहोत।